येणारे गणराया हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा। क्या होती है स्वतंत्रता, क्या होता है स्वराज्य। महाराष्ट्र के सभी मराठाओं को सिखाया छत्रपती शिवाजी महाराज ने। छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवालयासमोर अनेक मवळ्यांनी आपल्या देहाच्या दीपमाळा तेवत ठेवल्या होत्या। महाराजांना महादेव म्हणून आपल्या प्राणांची दिलवजळ त्यांच्या उंजळीत अर्पण केली होती। एका हातात निकारे तर दुसऱ्या हातात फुलं उमलत होती। स्वराज्यासाठी जन्माला आलेली हे वीर मावळे यांना मातृभूमीच्या वतीने मानाचा मुजरा घेऊन जातो। क्रिकेटच्या वर्तुळात, क्रिकेटच्या सर्कलमध्ये, क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती, क्रिकेटच्या पटलावरती, क्रिकेटच्या पंढरीत क्रिकेटचं रणकंदन पाहण्यासाठी, क्रिकेटचं वनवैभव पाहण्यासाठी घेऊन जातो आमदार चषकाच्या क्रीडा नगरीमध्ये। मी निलेश मर्डेकर आपलं पुनश्च एकदा सर्व खेळाडूंचं, प्रेक्षकांचं, मान्यवरांचं आणि जे प्रेक्षक आम्हाला ओमसाई एमटीसी या वाहिनीच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत त्यांचं सर्वांचं सहर्ष स्वागत। पहिला बॉल पडतोय, गणपती बाप्पा। देववाडी पंचायत समिती गट या टीमने टॉस जिंकलाय। गोलंदाजी करण्याचा निर्णय। टीम ओमसाई शिराळा आपला अतिरिक्त खेळाडू पाठवा। प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे। ओमसाई शिराळा या टीमला प्रथम बॅटिंग करायची आहे आणि प्रारंभिक जोडीमध्ये राजेंद्र आणि रुपेश ही जोडी आहे आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी, पहिला बॉल टाकण्यासाठी पहिलाच बॉल मिडॉनला खेळलाय। कोणती धाव पहिल्या बॉलच्या पाठीमागे नाहीये। पहिलं षटक हाताळण्यासाठी देववाडी पंचायत समिती गट या टीम कडून राहुल देवकर यांच्या हाती बॉल आहे। तर स्ट्रायकर एंडला फलंदाज राजेंद्र तयार। यावेळेला बॉल समोर खेळलाय, क्षेत्ररक्षक धावतायत, बॉलचा पाठमोरा करतील, बॉलची फेकी करतील, परंतु 2 धावा घेण्यापासून फलंदाजांना रोखू शकलेले नाहीयेत। पण सुरुवात जी आहे ना, पॉवर प्लेचं षटक म्हटलं की क्षेत्ररक्षकांवरती बंधनं असतात आणि त्यांच्या डोक्यावरतून बॉल टोलवणं म्हणजे पॉवर प्लेचं षटक आणि त्याचाच प्रत्यय मैदानाच्या आतमध्ये आला। राजेंद्र यांनी हा बॉल मिडॉनच्या डोक्यावरतून टोलवला, लॉंग ऑनला आला, क्षेत्ररक्षक आले, बॉलला अडवलं, फेकी केली, 2 धावा या बॉलच्या पाठीमागे। राजेंद्र हिरवडेकर एका बाजूला आहेत, रुपेश निकम एका बाजूला आहेत, बॅटिंग मध्ये अनुभवी आहेत। यावेळेला पायांवरती असणारा बॉल, परफेक्ट यॉर्कर, पायांना जाऊन भेटतोय, कोणतीही धाव या बॉलच्या पाठीमागे नाहीये। 2 दिवसाचा खेळ आपण पाहिला, या स्पर्धेची मेजवानी आपल्या भेटीला आली, जिचा आपण आस्वाद घेतोय। आजही जबरदस्त सामने तुम्हाला बघायला मिळतील आणि स्पर्धेचं जे वैशिष्ट्य आहे ना, बरेचसे सामने शेवटच्या बॉल पर्यंत गेलेले आहेत, म्हणजे आजही त्याच प्रकारचा प्रत्यय येऊ शकतो। आज बरेचसे संघ या ठिकाणी खेळण्यासाठी 5 आलेले आहेत। 5 संघांमध्ये देखील चांगल्या खेळाडूंचा भरणा आहे। पंचांनी कळवलं की हा वाईट बॉल आहे। आज पंचांच्या भूमिकेमध्ये एमसीए क्वालिफाईड पंच एका बाजूला सुनील पाटील सर आहेत, वैभव नलावडे सर आहेत। ही पंचांची भूमिका आणि स्कोरिंग मध्ये पुन्हा एकदा संतोषजी चव्हाण आहेत। ओमसाई एमटीसी संपूर्ण टीम या स्पर्धेशी जोडली गेलेली आहे। आयोजन समिती देखील या ठिकाणी उपस्थित आहे। पुढील बॉल प्रगतीपथावरती, बॉल क्रमांक 4। वेळेची अचूकता किती महत्वाची आहे ना। या बॉलच्या पाठीमागे सिंगल धाव येते का? हो, आली आहे। म्हणजे हा फटका खेळायचा होता मिड विकेट किंबहुना सी कॉर्नरच्या दिशेने, परंतु वेळेची अचूकता ही महत्वाची असते। बॅटला घेऊन आले परंतु प्रॉपर टायमिंग करू शकले नाही। या बॉलच्या पाठीमागे सिंगल धाव मिळते, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 4 या आकड्यावरती। प्रथम बॅटिंग करताना टीम ओमसाई शिराळा। ओमसाई 11 हा संघ म्हटलं ना की या संघामध्ये दिग्गज खेळाडू आहेत आणि ज्या प्रकारे माहिती मिळते ना, 9 खेळाडू हे 40+ चे खेळाडू आहेत। क्या बात आहे, म्हणजे ज्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये चांगलं क्रिकेट खेळले आणि आजही वयाच्या 40शी नंतर देखील मैदानाच्या आतमध्ये आहेत। क्रिकेट हा खेळ असाच आहे ना, जो तुम्हा आम्हाला वेड लावतो। क्रिकेट या खेळामुळे आपण अनेक वेळा चर्चा करतो की आपली सांघिक भावना वाढीस लागते, ताणतणाव असतो तो दूर होतो आणि किंबहुना आपण प्रत्येक जण क्रिकेट या खेळाचा आनंद घेतोय। गोलंदाज पुन्हा तयार, राहुल देवकर।
फटका चांगला आहे, कव्हर्सला बॉलने गॅप शोधलाय, बॉल डीप कव्हर सीमारेषेच्या दिशेने निघाला आणि मोठ्या दिलेरीने खेळलेला फटका सीमारेषेच्या पलीकडे फरार. रन्स मिळतील 4. आजच्या दिवसातला पहिला चौकार आलाय. फलंदाज राजेंद्र हिरवडेकरांच्या बॅटमधून काय फटका होती, काय नजाकत होता, कलात्मक स्ट्रोक, पायांचा वापर, पदलालित्य, बॉलने गॅप शोधला आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धावांसाठी. रिकाम्या जागा भरा, पॉवर हिटचं षटक आणि तीच रिकामी जागा भरली. गॅप होता, पॉइंट आणि कव्हर्स मधून बॉल गेला डीप कव्हरला, सरळ 4 धावांसाठी. धावसंख्या धावफलकावरती आलेली आहे 9 धावा, 0 गडी बाद अशी स्थिती आहे. एका षटकाचा खेळ संपलाय. चला आपण पुन्हा एकदा सर्व खेळाडूंचं लक्ष वेधून घेत आहोत की एका षटकासाठी फक्त 5 मिनिटं, एका डावासाठी 20 मिनिटं हा निर्धारित वेळ आहे आणि या वेळेचं पालन प्रत्येकाला करावं लागेल. आमदार चषक 2024 म्हटलं की नियमाचं काटेकोरपणे पालन, कोणत्याही संघाला मुभा दिली जाणार नाही. प्रियांक ओव्हर नंबर 2 साठी प्रियांक आलेले आहेत. टीम देववाडी पंचायत समिती गट या टीम कडून. पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे राहुल देवकर आले होते, 9 धावा दिला, एकही गडी बाद करू शकले नाही. एका बाजूला राजेंद्र हिरवडेकर बॅटिंग करतायत, 5 बॉलच्या पाठीमागे 7. रुपेश निकम बॅटिंग करतायत, 1 बॉलच्या पाठीमागे 1. आता ओव्हर नंबर 2 साठी प्रियांक आलेले आहेत. पॉवर त्याचं षटक संपलं, आता खुलं क्षेत्ररक्षण आहे. खुल्या क्षेत्ररक्षणामध्ये विवरचना तुम्ही जर पाहिलीत ना तर डीप स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट नाहीये, सी कॉर्नर आहे, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर आहे. हे 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेरील बॅकअप आहे, हे संरक्षण आहे. परंतु इन सर्कल जर तुम्ही क्षेत्ररक्षणाची विवरचना पाहिलीत ना, शॉर्ट स्क्वेअर लेग, मिड ऑन, मिड ऑफ, पॉइंट, इन सर्कल. प्रियांक तयार, ओव्हर नंबर 2. यावेळेला हा बॉल बॅटची कडा घेऊन डिक्लेअर झोन मध्ये किंवा एका धावेसाठी चाललाय आणि पाठीमागे जर बॉल गेला तर स्ट्राइक तुम्हाला रोटेट करावं लागतं. जशी स्पर्धा, जसं ग्राउंड तसे नियम. आणि किंबहुना हा जो नियम आहे ना ज्याची आपण चर्चा करतो की एखादा बॉल पाठीमागे जातो, ज्या फलंदाजाने मारलाय तोच फलंदाज स्ट्राइक करतो, परंतु या स्पर्धेमध्ये पहा तुम्हाला स्ट्राइक रोटेट करावी लागेल. म्हणजे हे काही जे नियम आहेत ना जे स्पर्धेला रंगत आणतात आणि किंबहुना या स्पर्धेमध्ये हे नियम आहेत. स्ट्राइक तुम्हाला रोटेट करावी लागेल. तुम्ही बॉल डिक्लेअर झोन मध्ये खेळता तर ज्या फलंदाजांनी खेळलाय तो फलंदाज स्ट्राइक करू शकत नाही. धावफलकावरती आपण जाऊया. धावा आहेत धावफलकावरती आतापर्यंत 10 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. 0 गडी बाद अशी स्थिती आहे. काल थोडंसं जर आपण पाहिलं पावसाचं वातावरण झालं होतं, विजा लकलकत होत्या, परंतु पहा आज पुन्हा एकदा स्पर्धेला आपण सुरुवात केलेली आहे. आज जर तुम्ही आकाश पाहिलं स्वच्छ आहे, सूर्याची किरण जमिनीपर्यंत येऊन पोहोचलेली आहेत. यावेळेला पहा या बॉलची दहाकता, टप्पा पडल्यानंतर वेगाने बॉल इष्टक्षकाच्या हातामध्ये स्थिरवतोय. कोणतीही धाव नाहीये, येतोय तो डॉट बॉल. पहा जो वेग आहे ना तो फलंदाजांना प्रभावित करतोय. गोलंदाजी मधली धार, पहिल्याच बॉलच्या पाठीमागे पुन्हा एकदा रिप्ले टेलिकास्ट, या बॉलची क्रिया, खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. निश्चित हा बॉल इष्टक्षकाच्या हातामध्ये स्थिरवला, एक पाय रोवला होता राजेंद्र हिरवडेकर यांनी. लोअर फुल टॉस, बॉल हवेत आहे परंतु क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येऊ शकणार नाहीत. एक सिंगल धाव येते. निश्चित राजेंद्र हिरवडेकर बॅटिंग जर तुम्ही पाहिलीत ना जागेवरतून पाय रोवत ताकदीचा वापर करत खेळण्याचा प्रयत्न करतायत, परंतु एका बाजूला धावगती वाढत चाललेली आहे. धावसंख्या धावफलकावरती आलेली आहे 11 धावा 0 गडी बाद. 3 बॉलचा खेळ संपलाय आणि प्रियांक यांनी जी गोलंदाजी केली आहे 3 बॉल टाकले, 2 केलेले आहेत, 1 डॉट टाकलाय. बॉल क्रमांक 4 समोरच्या बाजूला रुपेश निकम तयार. यावेळेला अंगावरती येणारा बॉल इष्टक्षकाच्या हातामध्ये स्थिरवलाय, डायरेक्ट हिट, परंतु बॉल इष्टांचा वेध घेऊ शकला नाहीये. पंचांकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला परंतु कोणतीही धाव नाहीये. पाहे जे असे खेळाडू आहेत ना राजेंद्र हिरवडेकर, रुपेशजी निकम यांच्याकडे अनुभव चांगला आहे. बरंच क्रिकेट त्यांनी आपल्या जीवनामध्ये चांगलं खेळलेलं आहे, परंतु आज पहिला सामना हा तितकाच महत्वाचा आहे. नावाप्रमाणे आज त्यांना खेळ करावा लागेल. एका बाजूला ओव्हर नंबर 2 मध्ये प्रियांक यांचा बोलबाला सुरू आहे. गोलंदाजी मधली अचूकता त्यांनी चांगल्या प्रकारे दाखवली आहे. फलंदाजांना कोणतीही मुभा त्यांनी आतापर्यंत मोठा फटका खेळण्याची दिली नाहीये. 4 बॉल टाकले, 2च धावा खर्च केल्यात. 5 साइड अँगल आहे आणि खेळण्याचा प्रयत्न, ज्या प्रकारे अंगाला बॉल भेदला, पाठीमागे गेला.
बैठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा बॉल पुन्हा एकदा इष्टरक्षकाच्या दिशेने निघून गेला आणि कोणतीही धाव या बॉलच्या पाठीमागे नाहीये. एका बाजूला आता रुपेश निकम यांना धावांसाठी झगडावं लागतंय. प्रियांक यांनी जी गोलंदाजी केली आहे, 5 बॉल 2च धावा. हा बॉल पायांवरती ठेवला, 2 पायांच्या मध्ये जी पोकळी निर्माण झाली त्याच पोकळीतून बॉल इष्टरक्षकाच्या हातामध्ये स्थिरवला. अचूक टप्पा, योग्य दिशा प्रियांक. आता नजर रोखून धरली या बॉलवरती. पंचाने कळवलं की हा वाईट बॉल आहे. फलंदाजाच्या खेळण्याच्या आवाक्या बाहेरचा जर बॉल असेल ना तर पंच अशा बॉलला वाईट बॉल घोषित करतात आणि त्याचा प्रत्यय मैदानाच्या आतमध्ये आला. पंचांनी सांगितलं की हा नकारात्मक बॉल आहे. एका षटकासाठी फक्त तुमच्याकडे 5च मिनिटं असणार आहेत, याची नोंद आपण सर्वांनी घ्यावी. धावफलकावरती धावा आता येत आहेत त्या 12 आहेत. बिनगडी बाद शेवटचा बॉल ओव्हर नंबर 2 मध्ये शिल्लक आहे आणि यानंतरचा टॉस देखील आम्ही अनाउन्स करणार आहोत. या ओव्हर नंतर दोन्ही संघनायकांना विनंती करणार आहोत की आपल्याला टॉस साठी यायचं आहे. बॅकफुटचा पंच, क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, परंतु बॉल 2 धावेंसाठी चाललाय. षटक क्रमांक 2चा खेळ अखेर संपला आणि 2 षटकांच्या अखेरीस प्रथम बॅटिंग करताना ओमसाई शिराळा या टीमने बनवलेल्या आहेत धावा. 14 धावा बिनगडी बाद. एक सावध सुरुवात केलेली आहे, परंतु उर्वरित 2 षटकांमध्ये रणनीती बदलावी लागेल ओमसाई शिराळा या टीमला. आपण टॉस अनाउन्स करत आहोत, यानंतर रिपोर्टिंग करा. पंचायत समिती गट कंदूर आणि पंचायत समिती गट वाकुर्डे आपला सामना यानंतर आहे. आपण रिपोर्टिंग करा. ओव्हर नंबर 3 मध्ये तुम्हाला रिपोर्टिंग करायचं आहे. 4थ्या ओव्हर नंतर तुमचा टॉस केला जाईल. ओव्हर नंबर 3, चला घाई करा. दोन्ही संघांना पुन्हा एकदा विनंती आहे, आपण आयोजन समितीला काय देऊ शकता तर तो तुमचा वेळ आहे. आमचे सन्माननीय उत्तमजी देशमुख साहेब, मी विनंती करेल यानंतरच्या मॅचचा टॉस तुमच्या शुभ हस्ते आम्ही करणार आहोत. उत्तमजी देशमुख साहेब, आपण कृपया या. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आलेले आहेत आणि अखेर झेल निसटलाय. सुदैव फलंदाजाचं, दुर्दैव गोलंदाजाचं. इथे पहा, पहिल्या विकेटच्या शोधामध्ये हा झेल निसटलेला आहे. ओव्हर नंबर 3 मध्ये अक्षय आले आणि पहिल्याच बॉलवरती संघाला संधी उपलब्ध करून दिली, परंतु संघाला संधीचं सोनं करता आलं नाही. स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा फलंदाज तयार होतील. रुपेश निकम आहेत, ज्यांनी बॅटिंग करताना आतापर्यंत 5 बॉलच्या पाठीमागे 4 बनवल्यात. राजेंद्र हिरवडेकर यांनी 8 बॉलच्या पाठीमागे 9. यावेळेला हवेत बॉल उचललाय, क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला बॉलच्या खाली आणि अखेर हा झेल पकडलाय. विकेटचं ओके ओके. आणि निश्चित आम्हाला आयोजन समितीने लगेच कळवलंय की जर बॉल झाडाला लागला आणि तुम्ही जर झेल घेतला तर फलंदाज नोट आउट आहेत. बॉलर पुन्हा तयार. स्क्वेअर कटचा फटका, पॉइंटचे खेळाडू तिकडे गेले, परंतु या बॉलच्या पाठीमागे फक्त 2 धावा आपण जोडूया. पाठीमागचा एक बॉल आपण पाहिला होता की जो झाडाला स्पर्श करून क्षेत्ररक्षकाने झेल पकडली होती, परंतु या स्पर्धेतले हे जे काही नियम आहेत ना त्याची पूर्तता तुम्हाला करावी लागेल. एका बाजूला अक्षय यांनी टाकलेले 3 बॉल धावफलकावरती आलेले आहेत. आतापर्यंत धावा त्या 19 आहेत. एका बाजूला ओमसाई शिराळा तर एका बाजूला देववाडी पंचायत समिती गट असा रंगणार हा सामना. आणि हा बॉल पुन्हा एकदा फलंदाजांना बांधून ठेवलाय. आता धावफलकावरती आपण जेव्हा जेव्हा जातोय ना तेव्हा आता चर्चा आपल्याला हीच करावी लागेल की इथून पुढे धावफलकाची गती आता ओमसाई शिराळा या टीमला वाढवावी लागेल. अकुट टप्प्याचा बॉल पाठी ओढला, त्यानंतर बॉलला थोडीशी उसळी प्रदान केली आणि बॉल पुन्हा एकदा इष्टरक्षकाच्या हातामध्ये स्थिरवलाय. गोलंदाजी करताना अक्षय, आज अक्षय यांनी चांगली मेहनत घेतली आहे. 5 बॉलच्या पाठीमागे अवघ्या 5च धावा त्यांनी खर्च केल्या. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती. आणि शेवटच्या बॉलवरती अखेर विकेटचं पतन होत आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम बॅटिंग करताना
टीम ओमसाई शिराळा या टीमने बनवलेल्या आहेत धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 19वा अंतिम षटकाचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा पहा, बॅटिंग करताना रुपेश निकम यांनी हा फटका खेळला, ताकदीचा वापर केला होता, परंतु लांबी कमी पडली, बॉल हवेत उभा राहिला आणि बाकीचं काम क्षेत्ररक्षकाने केलं. सहजरित्या हा झेल पकडला आणि धक्का क्रमांक पहिला दिला टीम ओमसाई शिराळा या टीमला आणि पहिलं सुयश टीम देववाडी पंचायत समिती गट या टीमला मिळतंय. आता इथून पुढे अंतिम षटकाकडे वळूया. टॉस देखील तितकाच महत्त्वाचा आहे. पंचायत समिती गट कंदूर आणि पंचायत समिती गट वाकुर्डे आपल्यामध्ये पुढील सामना होत आहे. आपण रिपोर्टिंग करा. आपला टॉस या ओव्हरच्या अंती केला जाईल. एका बाजूला आपण चर्चा करतोय ना की प्रथम बॅटिंग करताना टीम ओमसाई शिराळा या टीमला 35 ते 40 धावा उभ्या कराव्या लागतील. हा एक आव्हानात्मक स्कोर असू शकतो या मैदानावरती. आपण बरेचसे सामने पाहिले, या स्पर्धेतला सर्वाधिक लो स्कोर आहे. कमी धावा असणारा सामना हा 14 धावांचा आहे. ओव्हर नंबर 4 मध्ये अजित आलेले आहेत. हे षटक ते हाताळतील. स्लॉग ओव्हरचं षटक आहे, परंतु एका बाजूला आता हात खोलावे लागतील. अजित गायकवाड बॅटिंगसाठी आलेले आहेत. क्षमता आहे अजित गायकवाड यांच्याकडे, मोठे फटके खेळू शकतात, परंतु आज राजेंद्र हिरवडेकर यांनाही आपला दमखम दाखवावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षक आलेले आहेत, बॉलवरती झडप घालतील. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा या बॉलच्या पाठीमागे पूर्ण केलेल्या आहेत. एका बाजूला बॅटिंग मध्ये जर तुम्ही पाहिलं ना तर पैलवान राजेंद्र हिरवडेकर आहेत, त्यांनी तांबड्या हत्तीतला खेळ गाजवला. तर एका बाजूला आर्मी मॅन आणि नुकतीच ज्यांची मुंबई पोलीस दलामध्ये निवड झालेली आहे ते एका बाजूला अजित गायकवाड. आणि हा बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये पाठीमागच्या बाजूला. म्हणजे दोन्ही व्यक्तिमत्व जर आपण पाहिलं ना तर आपल्या जीवनामध्ये बरंच चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे आणि किंबहुना आज मैदानाच्या आतमध्ये धावांसाठी झगडतायत. परंतु एका बाजूला क्या बात आहे. आणि ज्या प्रकारे माहिती मिळते राजेंद्र हिरवडेकर एक चांगले या बॉलच्या पाठीमागे काही धावा मिळतील, परंतु मॅच आता ज्या प्रकारे पुढे चाललेली आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. धावसंख्या आहे धावफलकावरती आता 23 धावा आहेत. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न आहे. एका बाजूला अजित गायकवाड आहेत, बॅटिंग मध्ये रनआउटचा प्रयत्न केला आणि पंचांकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला आणि पंचांनी दाद लगेच फेटाळली आहे. आता उर्वरित फक्त काहीच बॉल शिल्लक आहेत. उदयजी पाटील साहेब, आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत आणि आपल्या टीमचं देखील स्वागत आहे. विनंती करेल आपण या उदयजी पाटील साहेब, आपल्या शुभ हस्ते या मॅचचा केला जाईल टॉस. आणि पहिल्या विकेटचं पतनानंतर आता दुसऱ्या विकेटचं पतन होतंय आणि फलंदाज राजेंद्र हिरवडेकर जातील माघारी. प्रारंभिक जोडीमध्ये आले होते, सुरुवातीपासून डाव जमवण्याचा प्रयत्न केला आणि 12 धाबा बनवून आता ते माघारी चाललेले आहेत. मोठ्या फटक्यांचं धाडस करायला गेले आणि बॉलने सरळ यष्ट्यांचा वेध घेतला आणि फलंदाज राजेंद्र हिरवडेकर क्लीन बोल्ड झाले. उजवी यष्टी वाकवली आणि फलंदाज त्रिफळाचीत झाले. एका बाजूला आपण चर्चा करतोय ना की शेवटचे काहीच बॉल शिल्लक राहिलेले आहेत. एका बाजूला ज्या प्रकारे अजित यांनी गोलंदाजी केली तेही अनुभवी आहेत आणि आज त्यांनी अनुभवाची शिदोरी खोलली आणि 4 बॉलच्या पाठीमागे फक्त 4च धावा खर्च केलेल्या आहेत. एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर. अनुभव हा तुमच्या जीवनातला एक सर्वोत्तम गुरु असतो. शेवटचे आता फक्त काहीच बॉल शिल्लक आहेत आणि यानंतर आपण करणार आहोत तो टॉस. तुम्ही पाहताय, अनुभवताय आमदार चषक 2024चं हे भव्य दिव्य आखीव रेखीव पर्व. शेवटचे काहीच बॉल शिल्लक आहेत आणि गोलंदाज पुन्हा तयार होतील. गोलंदाज अजित ढोले पुन्हा तयार होतील, अनुभवी आहेत. एका बाजूला चला घाई करा. एका बाजूला जयादा बॅटिंग साठी आलेले आहेत.
एक लेजंड क्रिकेटर आहेत ओम साई शिराळा या टीमचे. बॅकफूट वरती गेले, पंच करण्याचा प्रयत्न हाच होता की कुठेतरी पॉइंट कव्हर्स मध्ये हा फटका आम्हाला खेळायचा आहे आणि गॅप शोधायचा आहे. एक सिंगल 10व्या बॉलच्या पाठीमागे मिळतीये. आता शेवटचा फक्त एकच बॉल शिल्लक. जयादा एक लेजंड खेळाडू आहेत, बॅकफूट वरती गेले, ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा आणि त्यानंतर बॉल डिक्लेअर झोन मध्ये एका धाबेसाठी. चला शेवटचा बॉल शिल्लक आहे. दोन्ही संघांना विनंती करूया की आपल्याला अधिकचा वेळ घेता येणार नाही. अंतिम बॉल आहे. डावकुरे आताचे फलंदाज होते, आता उजवे हाताचे फलंदाज स्ट्रायकर एंडला अजित गायकवाड तयार होतील, जे फौजी आहेत आणि किंबहुना मुंबई पोलीस देखील. ओ व्हॉट अ शॉट. पॉइंट आणि कव्हर मधून बॉल सीमारेषा तोडून फोडून भेदून धावसंख्या वाढवणारा चौकार आलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. एका बाजूला प्रथम बॅटिंग करताना ओम साई शिराळा या टीमची 28 धावा. अंतिम बॉल वरती जबरदस्त फटका. फौजी अजित गायकवाड यांच्या बॅट मधून बॅकलिफ्टचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉल सीमारेषा चिरत गेला सरळ 4 धाब्यांसाठी. त्याचबरोबर मारुती चोरगे सर यांचे आगमन आहे, त्यांचे आपण सहर्ष स्वागत करूया. एक उत्तम क्रिकेटर आहेत कराडचे. पहिला डाव संपलाय, आपण करूया टॉस. रविदादा पाटील दादा आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेतोय. दोन्ही कॅप्टन्स या. कंतूर पंचायत समिती विपक्ष वाकुर्डे बुद्रुक पंचायत समिती या दोन टीम मध्ये सध्या मात्र मॅच खेळवली जाते. इम्पॉर्टंट टॉस असेल, बेस्ट ऑफ द बेस्ट. दोन्ही शेअर एकमेकांसोबत खेळताना दिसतील. एक हाय व्होल्टेज मुकाबला होईल, पैसा वसूल मॅच यानंतरची. कॉल कोणाचा? वाकुर्डे बुद्रुक पंचायत समितीचा आहे कॉल. छापा काटा, स्पिन दी कॉइन. येस, खाली पडू देत. काटा कॉल आहे आणि हा काटाच आहे. टॉस जिंकलेला वाकुर्डे बुद्रुक पंचायत समिती गण आणि टीम सगळी रेडी आहे सर. रेडी आहे टीम. वाट बघत होता आमदार चषक 2024 ची? हां सर, कारण खूप उत्सुक होतो आम्ही की आमदार चषक खेळायचं, कारण आपल्या शिराळा तालुक्यात पहिल्यांदाच आमदार चषक होतोय. आमदार चषक खेळलो पण बाहेर खेळलो जिल्हा सोडून, पण आता फर्स्ट टाइम आमदार चषक खेळतोय. पावसामुळे थोडा व्यत्यय आला. 25 तारीख होती, 25 सप्टेंबर थोडं पुढं गेलं, पण खूप खूप मस्त वाटतं. आणि आजच्या दिवसाची वाट बघत होतो की कधी मॅच आहे, पण तो दिवस आला आणि पावसाने सुद्धा सर साथ दिली. अगदी आज तुमचा तिसरा दिवस, बरेचसे रेकॉर्ड केले गेलेत. काय बोलतात या खेळपट्टीचा 2 दिवसामध्ये तुम्ही अभ्यास केला, तुमच्यामध्ये या खेळपट्टीबद्दल काय सांगाल? खेळपट्टी सर अतिशय सुंदर बनवली आहे, पण थोडं पावसाने विकेटवर ऑफ फील्ड जरा स्लो आहे, त्यामुळे मी बॉल फर्स्ट घेईन. टॉस जिंकलाय, गोलंदाजी घेत आहेत पहिल्यांदा. कंदूर पंचायत समिती तुम्ही देखील फुल पॅक टीम बनवून आल्या, बघितलं आल्याला सगळे प्लेयर्स बघितले. मजा येईल का मॅचला? येस. टॉस तुम्ही जिंकला असता तर महत्वाचा तुझा निर्णय काय असता? आमचा बॉलिंगचा निर्णय होता. आता बॅटिंग करावी लागणार आहे तुला. आमदार चषक 2024 एन्जॉय करतोयस? हो हो, खूप छान. अशा स्पर्धा तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये होणं गरजेचं आहे का? या स्पर्धेमुळे मोठे खेळाडू आणखीन घडले जातील, या मताशी काय बोलशील? योग्य आहे. चला ठीक आहे, दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. रवी दादा, आमदार चषक 3 दिवस तुम्ही आमच्या सोबत जोडले गेलेत, आम्ही तुमच्या सोबत जोडले गेलोत आणि या स्पर्धेला जेवढी मेहनत स्पर्धा आपण पहिले तर उभी करण्यासाठी केली, तेवढीच मेहनत आता ही स्पर्धा 5 दिवस यशस्वी होण्यासाठी केली जाते. काय बोलतात या स्पर्धेला? तुम्ही 2 दिवस कंटिन्यू आहात, आज तिसरा दिवस. कसं वाटते या स्पर्धेमध्ये तुम्हाला देखील? खरं तरी स्पर्धा आयोजित करणं हा आमदार मानसिंगराव नाईक भाऊ यांचा संकल्प हा निसर्गाच्या सहकार्याने यशस्वी होताना आपल्याला दिसतोय. प्रचंड मेहनत, कष्ट याच्या पाठीमागे या शिराळा शहरातील आमचे तरुण सहकारी, या शिराळा क्रिकेट असोसिएशनचे प्रतीक पाटील असतील, विजय थोरबोले असतील, फौजी असतील, हे बाबा पाटील असतील, इथं बऱ्याच लोकांनी प्रचंड अशा पद्धतीचं कष्ट घेतलं आहे. भाऊंचा जो उद्देश होता तो निसर्गाच्या साथीनं यशस्वी होताना दिसतोय. काल आपण बघितलं
पावसाचं अत्यंत वेगानं वातावरण तयार झालेलं होतं, परंतु या शुभेच्छा म्हणावे लागतील तालुक्यातील विधानसभा मतदारसंघातील लोकांच्या, की निसर्गानं पण आपल्याला साथ दिली. अजून 1-2 दिवस आपल्याला या स्पर्धेसाठी शिल्लक आहेत. या सर्वांनी घेतलेल्या कष्टाला अत्यंत चांगल्या पद्धतीचं यश या निसर्गाच्या सहकार्याने मिळावं अशीच या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि सगळ्या विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं परत एकदा आमदार मानसिंगराव नाईक भाऊ आणि या सर्व संयोजकांचं आणि विशेष करून आपण जे उत्साह या स्पर्धेमध्ये निर्माण केला आहे, ॲज अ कॉमेंटेटर या स्पर्धेसाठी उपलब्ध झालेले आमचे अंपायर, आपण दोघंही कॉमेंटेटर, यूट्यूबर, आमच्या ह्याला सर्व साऊंड सिस्टीम यंत्रणा पुरवणारे अमोल गोसावी, या सगळ्यांचं अत्यंत मोलाचं योगदान कष्ट या ठिकाणी आहे. सर्वांनाच मी अभिनंदन या पुढील स्पर्धेच्या उर्वरित दिवसासाठी सगळ्यांनाच शुभेच्छा देतो. थँक्यू. थँक्यू सो मच. आणि कहो दिल से आमदार मानसिंग भाऊ फिरसे. आणि तशी स्पर्धा देखील आम्हाला आता प्रत्येक वर्षी अशीच बघायला भेटेल का? नक्कीच. आमदार भाऊंचा हा खेळाडूंच्या पाठीमागं, भाऊंचा उद्देश हा खेळाडू फक्त क्रिकेटच नाही तर प्रत्येक खेळामध्ये, व्हॉलीबॉल असेल, कबड्डी असेल, प्रत्येक खेळात त्यांचं योगदान फार मोठं खेळाडूंच्या पाठीशी असतं. मी नक्की या ठिकाणी भाऊंच्या वतीनं, विराजदादांच्या वतीनं आश्वासन देतो की आपण दरवर्षी चांगल्या पद्धतीचं क्रिकेटचं मैदान, अतिशय याच्यापेक्षा याच्यामध्ये काही कमतरता राहिली तर आपण यापुढचं अजून एक चांगल्या पद्धतीचं नियोजन करून दरवर्षी आपण ही क्रिकेट स्पर्धा आपल्या सर्वांच्या उपस्थितीत घेण्याचा नक्की प्रयत्न करू, एवढं मी त्यांच्या वतीनं आश्वासन देतो. थँक्यू सो मच. मनापासून आभार. पहिल्या इनिंगचा खेळ तुम्ही ऐकलात. सेकंड इनिंगची कहाणी अधुरी राहिली, ती ज्या वाणीमधून ऐकणार आहोत. पुन्हा एकदा त्या वाणीमध्ये जाऊयात. अर्थातच निलेशजी मर्ढेकर यांच्या वाणीमधून ऐकूया सेकंड इनिंगची कहाणी. पहिलाच बॉल, चनिया मनिया बोर, अरे खायला गोड. आणि पहिल्याच बॉल वरती फटका खेळलाय ताबडतोड, षटकार. आणि पहिलाच बॉल सीमारेषेच्या पलीकडे फेकून दिलाय. अनिकेत पायमल आपल्या स्टाईलने केली या डावाची सुरुवात. 1992 साली क्रिकेट विश्वामध्ये अशा प्रकारचा पहिला षटकार लागला होता. फटका कडक, बॉल देतोय सीमारेषेच्या पलीकडे, धडक सरळ 6 धावांसाठी. एका बाजूला 29 धावांचं प्रत्युत्तर देताना सुरुवात जबरदस्त केली आहे. बॅटिंग करत असताना अनिकेत पायमल, एका बाजूला प्रशांत पाटील ही जोडी आहे आणि पहिलं षटक हाताळत आहेत. सिकंदर भैया यांच्यावरती चढवलंय पहिल्याच बॉलवरती भीषण. शंकरराव पाटील साहेब शिराळा, त्यांचे देखील आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. प्रशांतजी पाटील साहेब, या सर्व मान्यवरांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. आमदार चषक 2024च्या वतीनं हार्दिक स्वागत. एका षटकाचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती आलेला आहे 13 धावा. एका बाजूला अनिकेत पायमल बॅटिंग करत आहेत 8 वरती, जे चिखलवाडीचे आहेत. अनिकेत पायमल एका बाजूला रेड गावचे आहेत प्रशांत पाटील. अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते ना देववाडी पंचायत समिती गट या टीम कडून. तर एका बाजूला ओव्हर नंबर 2 साठी निश्चित ज्या प्रकारे माहिती मिळते, प्रशांत पाटील यांनी आता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पदार्पण केलेलं आहे आणि पदार्पणाचा पहिला सामना आहे. म्हणजे बरीचशी चर्चा आपण करूया, परंतु ओव्हर नंबर 2 साठी राजू हिरवडेकर जे पैलवान आहेत, ओव्हर नंबर 2 साठी बॅटिंग चांगली केली, परंतु आता गोलंदाजी चांगली करावी लागेल कारण संघाला गरज आहे विकेटची. फुल टॉस बॉल, माफी नाहीये, बॉल डीप मिड विकेट, सीमारेषेच्या पलीकडे मोठ्या फटक्यांची ललकारी, फटका आहे भारी, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, सरळ 7 धावांसाठी षटकार. फुलटॉस बॉलचा घेतलेला खरपूस समाचार. क्रिकेटमध्ये फुलटॉस बॉल म्हटलं की मेजवानी आणि त्या मेजवानीचा फायदा घेतलाय. बॅटिंग करत असताना सरळ बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. आणखीन एक बॉल आकाशाला गवसणी घालतोय आणि हाय बॉल सीमारेषेच्या पलीकडे. गगनाच्या गाभाऱ्यात आज षटकारांचं तोरण विणलंय. पठ्या चिखलवाडीचा नाव अनिकेत पायमल मोठ्या फटक्यांचा मैदानाच्या आतमध्ये धूम धडाका लावलाय. आज सकाळ सकाळी धावसंख्या धावफलकावरती 25 आलेली आहे. धूम धडाका, मोठ्या फटक्यांचा धुडगूस अनिकेत पायमल. आणि हा सामना संपेल का? नाही. क्षेत्ररक्षक हो आणि हा सामना उद्ध्वस्त केलाय. विजयाचा कळस रवणारा फटका अनिकेत पायमल चिखलवाडी यांनी ठोकला आणि हा सामना जलद गतीने जिंकला. अवघ्या 9 बॉल मध्ये हा सामना टीम
देववाडी पंचायत समिती गट या संघाने जिंकलाय. ओमसाई शिराळा या टीमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया. 7 बॉल 26 धावांचा झुंजार खेळ. चिखलवाडीचे अनिकेत पायमल जबरदस्त बॅटिंग त्यांच्या सोबतीला होते. बॅटिंग मध्ये प्रशांत पाटील त्यांनी 5 बनवल्या. अंतिम षटकार आला. विजयाचा हा षटकार होता. जागेवरतून फेकून दिलाय 6 धावेंसाठी. अप्रतिम बॅटिंग. स्वराज्य 32ऱ्याची लीग देखील रबरची यंदाच्या वर्षी अनिकेतनं गाजवली आणि आज तोच अनिकेत ज्यानं आपण पाहिलं तर सारसोळेचं मैदान अगदी गाजवलं होतं. आणि आपण हा सामनावीराचा पुरस्कार प्रदान करत आहोत. अनिकेत पायमल जबरदस्त बॅटिंग त्यांची राहिली. आपण त्यांना हा पुरस्कार देऊया. 7 बॉल मध्ये 26 धावांचा झुंजार खेळ केला आणि संघाला हा सामना जलद गतीने दिला. हा सामनावीराचा पुरस्कार आपण प्रदान करत आहोत. प्रतीक दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार त्यांना प्रदान करत. हा जबरदस्त खेळ अनिकेत पायमल यांचा राहिला आणि संघाला 26 धावा. अनिकेत इकडे येऊन तुम्ही शिराळ्याचं मैदान पहिल्याच 3ऱ्या दिवशी गाजवलं.